फायनली कलिकत जाण्याचा दिवस आला पॅकिंग करून घे, आणि पॅकिंग मग करून घे. तीच लास्ट पाया नाही पॅकिंग लागला. सुरू होती. झालं चालला. बघून बघून तर घे यार सर्व घर एकदा चांगलं नाही. अजून बाय बाय. कसं वाटतं दादा तुला जाताना? पप्पा कसं वाटत? पण एक महत्वाचं पप्पा कसं वाटतं तुमचा कोणता चालला तर? नाही नाही, मला आनंद होत आहे. बढियापैकी उच्च शिक्षणासाठी चालला. हे तर कॅमेरा मधले बोलण्याची गोष्ट झाली. इकडे पाहून बोला तुमच्या. शिक्षणासाठी माझा पोरगा चालला. मी शिकू शकलो नाही. माझी पोरगी शिक्षू शकशील नाही ते मेन्शन करायला लागलं. हा, एमटेक म्हणजे एमए मी करू शकलो नाही. माझी पोरगी करू शकली नाही. माझी पोरगी करू शकली नाही. ते तर शिकवू शकतो. चल रे. ते मुरमाना नाही का सगळा रोड आहे. नेहमी तुला कसं वाटत आहे ते दादू पूर्ण करताय म्हणा. स्टोरी तुला कसं वाटतंय? चांगलं वाटत आहे. पण आठवण नाही येणार. आठवण तर येईलच. 1 वर्ष दादा येणार नाही शाळेत. आम्ही जातो मम्मीने. मी पण येणार बाबा. मी तर नाही राहू शकत दादूच्या बिना. हा दादू तुला तर सर्वात जास्त सुख भेटत आहे. कसं माझं काम त्रास देणारं करणारा कोणीच नाही राहिलं. माझं काम करणारा पूर्ण तू आहेस. वी जस्ट रीच इन चेन्नई. सो चेन्नईला पोहोचण्याचं आमच्याकडे बरेच वेळ होतं ट्रेनसाठी, नेक्स्ट ट्रेनसाठी. मग पप्पाने डिसाईड केलं की ते बॉडी मसाज घेणार. सो त्यांनी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलं ही बॉडी मसाज चेअरवर. त्याच्यानंतर बस दादू मम्मी सोबत थोडा टाइम बसत होता. ऑब्व्हियसली आम्हाला 24 तास काहीतरी लागले, 22-23 तास. सो मग काही टाइम मम्मी सोबत बसून टाइमपास केलं. मग पप्पांनी त्याला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगत होते. देन दिस वॉज द नेक्स्ट स्टेज. आम्ही जेव्हा केरळला पोहोचलो आणि आम्ही रूम ऑलरेडी बुक केलं होतं आणि मग सर्वजण रेडी होत होते कारण की आम्हाला ऍडमिशनला जायचं होतं NIT कलिकतला. दादू ये कपड़े लेके, हाथ में साबुन लेके. कहाँ जा रहा? क्योंकि मुझको पता है आप देखने वाले आपको 1 नंबर पे ये हो. येत आहे तू इथे कॅमेरा मध्ये. दादू कुठे चालला? मला मी येत आहे का? मला तयारी मम्मी तुझी झाली? पप्पा इकडे या. झाली तयारी? झाली का? सो जायच्या आधी पप्पाने डिसाईड केलं की ग्रुप फोटो घ्यायला पाहिजे आणि दादूचं बिलकुल इच्छा नव्हती फोटो घ्यायची. त्याच्या एक्सप्रेशनवरून तुम्ही समजू शकता. बट स्टील वी क्लिक फोटोज. मम्मीला दाखवता की ते कॅमेरा आहे म्हणून आणि मग आम्ही फोटो क्लिक केलं. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजला गेलो आणि मग आम्ही दादूची वाट बघत होतो. तर ते कसं होतं तर ॲडमिशनची खूप सुंदर सोय केली होती त्यांनी. असं मंडप टाकून पूर्ण मुलांचे जे पॅरेंट्स होते ते सर्व बाहेर राहत होते आणि जे मुलं होते ते आतमध्ये जाऊन ॲडमिशन करत होते. दादू पण आला. त्याचं ॲडमिशन प्रोसिजर जे काही डॉक्युमेंट्स होते ते सर्व सबमिट करून. सेम शर्ट वाले 4 कसं होतं ऍडमिशन? आणि जे सेम कपडे घालून येते त्यांना तर बिलकुल ऍडमिशन नाही. त्याच्यानंतर आम्ही सर्व सामान घेऊन हॉस्टेल्सकडे जात होतो. मग आम्ही हॉस्टेलकडे जायला निघालो आणि हॉस्टेल फार लांब होतं. ॲटलिस्ट 1 किलोमीटर तो होतच तिथून. कसं कॉलेजचं कॅम्पस डिफरंट आहे आणि मग
रोड क्रॉस करून मग आपल्याला हॉस्टेलकडे जावं लागते. आणि केरला स्टेट कसं थोडं स्लँडिंग असल्यामुळे तिथले जे स्ट्रीट्स आहेत ते वर खाल आहेत आणि हॉस्टेलला जायला इतकं लांब स्लँटिंग रोड येतो, तो क्रॉस करून मग आम्ही हॉस्टेलला जात होतो. आणि मग नंतर हॉस्टेलला पोहोचल्यानंतर हॉस्टेलचं प्रोसिजर जे असते ती सर्व मम्मी, दादू आणि पप्पा करत होते आणि मी रेकॉर्डिंग करत होती. मग फायनली रूम अलॉकेट झाली आणि मग आम्ही रूममध्ये पोहोचलो. 2 बेड्स अलॉट केलेले होते आणि मग एक अलमारी होती झालं. आणि मग आम्हाला भूक लागली, सो आम्ही पिझ्झा खायला निघालो आणि सर्वजण खूप जास्त थकून गेले होते. इव्हन सर्वजण खूप जास्त टाइम झालेले होते. पप्पा काही इन्स्ट्रक्शन देत आहे दादूला आणि तेच आम्ही मग सर्वांनी पिझ्झा एन्जॉय केला. आणि मग त्याच्यानंतर परत रूममध्ये गेलो. जी काही गादी परचेस केली होती ती ठेवली आणि नंतर थोडा वेळ गप्पा गोष्टी मारल्या आणि नंतर मेसमध्ये गेलो. मेसमध्ये चेक केलं की जेवण वगैरे कसं आहे. ऑब्वियसली थोडंफार बघावं लागते. अँड देन मेसमधून जेवण झाल्यानंतर मग आम्ही परत वापस निघालो. ऑब्वियसली त्या दिवशी नव्हतं राहणार, आम्ही 2-3 दिवस स्टे करणार होतो केरलाला. सो आम्ही वापस गेलो आणि असं असायचं की नेहमी कुठे प्रवास करताना दादू मम्मीचा पार्टनर जायचं आणि मी पप्पांसोबत जायची. सो तेच आम्ही NITच्या बाहेर होतो इथे आणि मग काही फ्रूट्स वगैरे खाल्लं आणि रात्री परत आम्ही डिनरला गेलो आणि डिनर एन्जॉय केला. आणि बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय मजा केली आम्ही केरलामध्ये. सो स्टे ट्यून.